मुंबईची जीवनदायी आहे। इथं येणारा प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो, आपले प्राण वाचतील, आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो। आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो रुग्ण बरा होऊन परत जातो। खरं म्हणजे हीच उपलब्धी आहे आणि म्हणून हे डॉक्टर आणि सगळा स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे। आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता मी मागे एकदा एक सरप्राईज विजिट दिली होती, त्यावेळी 6 वॉर्ड बंद होते रिपेरिंगसाठी। त्या वॉर्डमध्ये देखील मी आता एका वॉर्डमधची पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झाला आहे। असे 6 वॉर्ड पूर्णपणे सगळ्या सोयी सुविधांयुक्त तयार झाले, त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील। परंतु यामुळे हा जो काही ताण आहे, या हॉस्पिटलवरचा लोड आहे, तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे। त्यामुळे आयुष्मान शताब्दी टॉवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास 1001 पेशंटना त्याचा लाभ मिळेल। आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी काही गैरसोय होते आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचं देखील या ठिकाणी सूचना केली आहे, ती देखील त्याचंही काम सुरू होईल। आणि मी जे रुग्ण ज्यांना औषध घेणं देखील परवडत नाही अशा रुग्णांसाठी देखील मोफत औषधं देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत। 0 प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो, परंतु 100% रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ